दिनांक 26 मे रोजी झालेल्या संततधार पावसामुळे आणि मेट्रो स्थानकाच्या एका प्रवासद्वाराचे काम सुरू असल्यामुळे वरळी येथील आचार्य अत्रे मेट्रो स्थानकात पाणी शिरले। भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी कायमस्वरूपी यंत्रणा उभारण्यात येत आहे, अशी माहिती मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक अश्विनी भिडे यांनी दिली आहे। तसेच मुंबईतल्या भुयारी मार्गाने प्रवास करत असताना भीती किंवा संशय मनात बाळगू नका असे आवाहन अश्विनी भिडे यांनी केले आहे। नमस्कार, मी अश्विनी भिडे, मॅनेजिंग डायरेक्टर ऑफ मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन। काल 26 मेला सकाळी 9:30 ते 10:30च्या दरम्यान मुंबईमध्ये जो अतिवृष्टी झाली आणि एका तासामध्ये जवळजवळ 90 मिलीमीटरचा पाऊस पडला, त्याच्यामुळे मुंबई मेट्रो लाईन 3 या भूमिगत मेट्रोच्या आचार्य अत्रे चौक या स्थानकामध्ये पाणी शिरलं। त्याची दृश्य प्रसारमाध्यमांनी प्रसारित केली। ती पाहिल्यामुळे लोकांच्या मनात थोडीशी भीती आणि शंका निर्माण झाली असू शकते। त्यामुळे त्या संदर्भातील वस्तुस्थिती सांगण्यासाठी मी आपल्यासमोर आहे। मुंबई मेट्रो लाईन 3 या भूमिगत मेट्रोचा 22 किलोमीटरची लाईन आपण कमिशन केलेली आहे। त्याच्यामध्ये 16 स्थानकं आहेत आणि गेले काही दिवस दररोज 45 ते 50 हजार लोक या लाईनवरून प्रवास करतात। त्यापैकी सर्वात शेवटचं दक्षिणेकडचं जे आचार्य अत्रे चौक स्थानक आहे ते कमिशन करत असताना त्याच्या एकूण 6 एंट्री एक्झिट्सपैकी आपण 2 एंट्री एक्झिट्सचा कमिशन झालेले आहेत। उरलेल्या 3 एंट्री एक्झिटचं काम अजूनही तिथे चालू आहे आणि ते काम पूर्ण होण्यासाठी 2 ते 3 महिन्यांचा कालावधी लागणार आहे। त्यापैकी एका एंट्री एक्झिटसाठीचं जे अंडर कन्स्ट्रक्शन एंट्री एक्झिट होती त्याचा पिट होतं, त्याच्या भोवतीची जी स्टॉर्म वॉटर ड्रेन यंत्रणा आहे ती अतिवृष्टीमुळं आणि त्याच्या मागोमाग झालेल्या हायटाईडमुळं ही ओव्हरवेल्म झाली आणि त्या पूर्णपणे भरून गेल्यामुळं त्याच्यातून पाण्याचा विसर्ग जो समुद्रात व्हायला पाहिजे तो न होता तो मेट्रो स्थानकाचं जे अंडर कन्स्ट्रक्शन पिट होतं त्याच्यामध्ये हे पाणी आलं आणि जवळजवळ एका तासाभरामध्ये 11 लाख लिटर पाणी त्या लहानशा पिटमध्ये जमा झालं आणि त्यामुळं त्याला जाण्यासाठी जागा नसल्यामुळे हे सगळं पाणी स्थानकामध्ये आतमध्ये शिरलं। या स्थानकाच्या एंट्रीचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू असल्यामुळे त्याच्या बाहेर एक बंडवॉल तयार करून आम्ही निरोधन यंत्रणा ठेवलेली होती, परंतु त्यामध्ये इतकं पाणी वाहून थोपवण्याची क्षमता त्याच्यामध्ये नव्हती। त्यामुळे हे सगळं पाणी त्या बंडवॉलवरून स्थानकामध्ये गेलं आणि प्लॅटफॉर्म आणि कॉन्कोर्स या सगळ्या ठिकाणी ते पाणी गेलं। हे झाल्याबरोबर तात्काळ तिथल्या आपत्कालीन यंत्रणा जी होती ती कामाला लागली। स्थानकामध्ये असलेल्या काही लोकांना बाहेर काढण्यात आलं। इतर जे काही SOPs होत्या अशा परिस्थितीमध्ये करायच्या त्याचंही पालन काटेकोरपणे केलं गेलं। स्थानकाचं ऑपरेशन तात्काळ थांबवण्यात आलं आणि मेट्रो मार्ग हा त्याच्या आधीच्या स्थानकापर्यंत म्हणजे JVLR पासून RAJVLR पासून ते वरळीपर्यंत फक्त चालू ठेवण्यात आला। तथापि या मेट्रोला त्याचं रिव्हर्स करण्याची जी फॅसिलिटी आहे ती आचार्य अत्रे चौक स्थानकाच्या पलीकडे आहे। टनेलमध्ये ट्रॅकमध्ये पाणी नसल्यामुळं ह्या ट्रेन्स पुढेपर्यंत जाऊन तिथून टर्न बॅक करून हे जी मेट्रोचं कार्यवहन होतं ते तसंच चालू राहिलं आणि कालसुद्धा जवळजवळ 40,000 लोकांनी प्रवास केला। ही एक कधीतरी घडणारी अशा प्रकारची घटना होती आणि अतिवृष्टीमुळं आणि कमी कालावधीमध्ये झालेल्या खूप जास्त संततधार पावसामुळं आणि मेट्रो स्थानकाच्या एका या एंट्रीचं काम अद्यापही चालू असल्यामुळं त्याच्यामधून पाणी आत आलं। तथापि त्याच्याबद्दलची योग्य ती दक्षता त्वरित घेण्यात आली। अशी घटना पुढे होऊ नये म्हणून एक कायमस्वरूपी यंत्रणा सुद्धा तिथे निर्माण करण्यात येत आहे आणि हे स्थानक आम्ही आत्ता सध्या जे बंद आहे ते पुढच्या 1-2 दिवसामध्ये आपण पुन्हा कार्यान्वित करत आहोत। परंतु यामध्ये हे भाग लक्षात घेतला पाहिजे की जी स्थानकं पूर्ण झाली आहे, जे टनेल पूर्ण झाली आहे त्या सगळ्यामध्ये या अतिवृष्टीमुळे कोणत्याही प्रकारे पाणी गेलं नाही, किंबहुना कालसुद्धा आणि आजही लोकांनी त्याच्यामधून अतिशय सुरक्षितपणे प्रवास केलेला आहे। त्याच्यामुळे याच्यामध्ये दिसणारी दृश्य ही थोडीशी शंका निर्माण करणारी जरी असली तरी लोकांनी त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची भीती किंवा गैरसमज बाळगू नये हे या निमित्ताने मला सांगायचं आहे। काही वेळेला असाही प्रश्न निर्माण केला जातो की जर ह्या 2-3 एंट्री एक्झिटची कामं अद्याप अपुरी असताना सुद्धा हे स्थानक आपण प्रवाशांसाठी खुलं का केलं? कारण हे स्थानकाचं काम सगळं पूर्ण झालेलं आहे। 2 एंट्री एक्झिट्स ज्या आहेत त्या प्रवाशांसाठी सध्या जी रायडरशिप आहे त्यासाठी त्या पुरेशा आहेत। त्यामुळे ह्या लक्षात घेऊन वरळी की आचार्य अत्रे चौकापर्यंतच्या सुद्धा ह्याची कनेक्टिव्हिटी व्हावी या चांगल्याच उद्देशाने या स्टेशन आपण कार्यान्वित केलेलं होतं आणि आतापर्यंत त्या स्टेशनवर अत्यंत योग्य रीतीने काम सुद्धा चालू आहे।
यामध्ये अशा प्रकारच्या घटना पुन्हा घडली तर त्यासाठीच्या पुरेशी दक्षता घेऊन या उर्वरित हे जे स्थानक आहे ते पुन्हा आम्ही कार्यान्वित करणार आहोत आणि स्थानकाचं राहिलेलं काम जे आहे जे एंट्री एक्झिटचं ते पुढच्या 2 ते 3 महिन्यामध्ये पूर्ण करून त्यासुद्धा आम्ही प्रवाशांच्या सोयीमध्ये आणणार आहोत. तर ही यंत्रणा अतिशय सुरक्षित आहे याची या निमित्ताने मी ग्वाही देऊ इच्छिते आणि बाकी सर्व उरलेले जो काही मार्गिका आहे ती अत्यंत सुरक्षितपणे आणि नियमितपणे त्याचं कार्यवहन चालू आहे हे या निमित्ताने लोकांपर्यंत पोहोचवू इच्छिते. धन्यवाद. बदलत्या वातावरणाचा शेतमालावर बाजारभावावर परिणाम होत असून सध्या बाजारात लसणाच्या दरात वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. आता सुखा लसूण बाजारात आला असल्याने त्याची किंमत जास्त असल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे. याआधी येणारा लसूण हा ओला असल्यामुळे तो कमी दरात विकला जात होता, परंतु आता सुख्या लसणाच्या दरात 30 ते 40 रुपयांनी वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. लहसुन अभी पहले 40 रुपए किलो भी रहा था, अभी 80 रुपए 90 रुपए किलो हो गया है. 30-40 रुपए बाजार बढ़ गया इसमें. अब बड़ा भी लहसुन आपको 60 रुपये 50 रुपये महंगा हो गया उसमें, तो 120-100 रुपए किलो बिकता था. पहले रेट बढ़ने का कारण क्या है? अभी ऐसा है बाजार थोड़ा सूखा हो रहा है तो इसलिए बाजार महंगा हो रहा है. अभी गीला था तो बाजार कम करके खेती से निकाल के बेच रहे सब लोग. कैसी है? अभी अच्छे बिक्री धंधा पानी वो स्लो चल रही है. अभी पब्लिक सब लोग गए गाँव, इसके लिए धंधा पानी अभी स्लो चल रही है. अच्छा है. माल कितना आ रहा है बाजार में? रोज आ रहा है? माल सब आता है, कम आता है थोड़ा. ऐसा नहीं है जितना पहले जैसे ज्यादा आता था उतना नहीं आती है. अभी कम आ रही है माल को जैसे बाजार थोड़ा टाइट भी है. नहीं खराब नहीं हुआ. आने वाले टाइम में रेट्स कम होने की संभावना अभी हो सकता है, कम भी हो सकता है, बाजार भी बढ़ सकता है. गेले 8 दिवस सतत पडणाऱ्या पावसामुळे ग्रामीण भागातील अनेक रस्ते मोठ्या प्रमाणावर खचले असून काही डोंगराळ भागात रस्त्यालगत असणाऱ्या घरांना डोंगर खचल्याने धोका निर्माण होऊ शकतो. रस्त्या खचल्यामुळे वाहनेही येत नाहीत, त्यामुळे आजारी व्यक्तींना रुग्णालयाकडे नेताना डोलीच्या किंवा घोंगडीच्या मदतीने रुग्णालयाकडे न्यावे लागत आहे. असा प्रसंग वेंगुर्ले मठ परबवाडी येथील वस्तीवर उद्भवला आहे. त्यामुळे मठ येथील ग्रामस्थ शासनाने तातडीने रस्ता निर्माण करावा अशी मागणी जोर धरत आहे. निवडणुका आल्या की राजकीय लोक येऊन रस्ता करण्याचे आश्वासन देतात, मात्र निवडणूक कालावधी निघून गेला की समस्यांकडे दुर्लक्ष करतात. रस्त्याच्या कामाची मंजुरी असतानाही ती केली जात नाही, त्यामुळे अवेळी आलेल्या मान्सून पूर्व पावसाचा फटका परबवाडी येथील लोकांना बसल्याचे दिसून येत आहे. रस्त्याची दुर्दशा तुम्हाला तर माहिती आहे ती येऊन प्रशासन स्व लक्ष घालत नाही, कोणच लक्ष घालत नाहीये. आणि ह्याच्यापुढे 40 घरं आहेत इथे. 40 घरामध्ये एखादी दुर्घटना झाली किंवा काय झालं तर नेण्याचं प्रश्न येत नाहीये, वाहनच नाही येऊ शकत नाही. त्यांना फटकुरातून किंवा याच्यातून घालून न्यावं लागतं आम्हाला. अशी परिस्थिती आहे. आणि 40 घरांचे इथे कोण म्हातारी माणसं आहेत, शाळेत जाणारी मुलं आहेत. अशा आणि कोणी जर ॲक्सिडेंट झालं काय झालं ह्याच्यामध्ये तर कसं नेणार आहे. आणि ह्याच्यावर प्रशासन अजिबात लक्ष घालत नाही. रस्ता मंजूर होऊन सुद्धा घडोघडी ग्रामपंचायतीत हे देऊन सुद्धा कागदपत्र करून सुद्धा अजूनपर्यंत त्याचा दखल घेतली जात नाहीये. हे सगळं आहेत ना, एक तुमचे बघा तो प्रशासनाने येऊन स्वतः येऊन बघावं की किती घरांना धोका आहे. सगळी डोंगराळ भाग आहे. उद्या दरड बिरड कोसळली काय झालं तर ह्याला जबाबदार कोण आहे. आम्हाला पूर्ण रस्ता आणि व्यवस्थित करून पाहिजे. हे घळण सुद्धा हे बघितली तुम्ही किती डेंजर झालेली आहे. रत्नागिरी जिल्ह्यामध्ये सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई गोवा महामार्गावर उद्भवलेली परिस्थिती निर्माण झाली असून घाट परिसर, पूल, रस्ते यांची जिल्हाधिकारी एम देवेंदर सिंह यांनी पाहणी करून संबंधित विभागांना सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रतिबंधात्मक उपाय करण्याबाबत योग्य त्या सूचना दिल्या आहेत. तसेच तहसील कार्यालय लांजा येथील नियंत्रण कक्षाला भेट देऊन आढावा घेतला आहे. तसेच जिल्हाधिकाऱ्यांनी राजापूरमधील देखील आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घेऊन राजापूर तालुक्यामध्ये झालेल्या नुकसानीचा आढावा घेतला आहे.
छोटे सौर ऊर्जा निर्मित प्रकल्प ही मोठमोठ्या प्रकल्पांइतकेच महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन महापालिका आयुक्त अभिनय गोयल यांनी केले असून लोकसहभागातून महापालिकेच्या 14 शाळांवर उभारण्यात आलेल्या सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्पांचे आज एकाच वेळी आयुक्त अभियान गोयल यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले। केंद्र आणि राज्य सरकारच्या पुढाकारातून देशामध्ये सौर ऊर्जा निर्मित प्रकल्प वाढत चालले आहेत। पारंपरिक ऊर्जा स्रोतांची उपलब्धता पाहता सौर ऊर्जा निर्मितीसाठी केंद्र सरकारने एक लक्ष्य निर्धारित केले आहे, परंतु देशाचा प्रत्येक परिसर सहभागी होणार नाही तोपर्यंत हे लक्ष्य गाठता येणार नाही आणि कल्याण डोंबिवली महापालिकेच्या शाळांमध्ये बसवण्यात आलेले हे सौर ऊर्जा निर्मित प्रकल्प त्यामध्ये खारीचा वाटा उचलतील असे सांगत त्यासाठी पुढे आलेल्या नामांकित व्यक्ती, संस्था, बांधकाम विकासक आणि इलेक्ट्रिक संघटना यांचे आयुक्त अभिनय गोयल यांनी आभार मानले आहे। आज आपण आपले महानगरपालिकाची 14 शाळांवर सौर ऊर्जा प्रकल्प निर्मिती याचा उद्घाटन केलेला आहे। हे सगळे 14 प्रकल्प आपले CSR मार्फत करण्यात आलेले आहेत। त्याच्यामध्ये काही डेव्हलपर्स, काही सोशल ऑर्गनायझेशन्स, त्याचबरोबर काही इंजिनिअरिंग चे लोक, त्या सर्वांनी मिळून याच्यामध्ये हातभार लावलेला आहे। एकंदरीत 50 किलोवॉट क्षमतेची सौर ऊर्जा निर्मिती या ठिकाणी होणार आहे आणि जवळजवळ 25 लाख रुपयाची CSR निधी आपण याच्यामध्ये उभं केलेली आहे। याच्यात नक्कीच क्लीन एनर्जी आणि सौर ऊर्जा प्रकल्प जे आपण चालू करतो आहे त्याच्यामध्ये भर पडेल आणि आपलं जे पर्यावरण आहे ते स्वच्छ करण्यामध्ये आपण एक पुढाकार या ठिकाणी घेतलेला आहे। त्यानिमित्त आपलं शिक्षण विभाग, इलेक्ट्रिकल डिपार्टमेंट आणि जेवढे ऑर्गनायझेशन्स आहे ज्यांनी याच्यामध्ये हातभार लावला आहे त्यांच्या मी मनापासून अभिनंदन करतो। MIDC वाळूज परिसरातील संतोष लड्डा यांच्या घरावर 6 दरोडेखोरांनी दरोडा टाकून कोट्यावधीची सोन्या चांदीची दागिन्यांची लूट केली असून या प्रकरणी पोलीस प्रशासनाने 5 आरोपींच्या मुसक्या आवळल्या होत्या। त्यातील मुख्य आरोपी अमोल खोतकर हा फरार असून फरार आरोपी MIDC वाळूज परिसरातील साजापूर परिसरात एका आरोपीला हॉटेलमध्ये भेटण्यास येणार असल्याची खात्रीलायक माहिती पोलिसांना सूत्रांकडून मिळाल्याने रात्री 11 वाजताच्या सुमारास पोलिसांनी हॉटेल साई गार्डन लॉजिंग अँड बोर्डिंग या ठिकाणी सापळा रचून आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला असता थेट आरोपींनी गाडी पोलिसांच्या अंगावर घातली। तसेच आरोपींनी गोळीबार करत एका पोलीस कर्मचाऱ्यालाही जखमी केले। त्यास प्रत्युत्तर म्हणून आत्मसंरक्षणार्थ पोलिसांनी आरोपीवर गोळीबार करत एन्काउंटर केला। MIDC वाळूज पोलीस स्टेशनमध्ये एक दरोड्याचा गुन्हा दाखल झालेला होता। त्याच्यामध्ये श्री संतोष लड्डा यांच्या बंगल्यावरती रात्रीच्या सुमारास 2 ते 4च्या दरम्यान 6 आरोपींनी येऊन त्यांच्या वॉचमनला बांधून वेपनचा धाक दाखवून त्यांच्या घरातून, कारण की त्यावेळी ते परदेशी बाहेर गेलेले होते, त्यांच्या घरातून जवळपास 5.5 किलो सोनं, त्याचबरोबर 32 किलो चांदी आणि 70,000 रुपयाचा ऐवज हा दरोडा घालून पळून नेलेले होते। या अनुषंगाने क्राईम ब्रांचकडून त्याचबरोबर स्थानिक पोलीस स्टेशन, आयुक्तालयातील अधिकारी कर्मचारी यांच्या विविध 10 टीम तयार करण्यात आलेल्या होत्या आणि जे काही इन्फॉर्मेशन होत्या गुन्हेगारांच्या बाबतीमध्ये, तसेच काही टेक्निकल अनालिसिस आहे, त्याचबरोबर जे CCTV फुटेज आहे जवळपास 350च्या वर CCTV फुटेज छत्रपती संभाजीनगर त्याचबरोबर मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यामध्ये आम्ही तपासलेलं होतं आणि अनुषंगाने 6 आरोपी जे आहेत त्या गुन्ह्यामध्ये निष्पन्न झालेले होते। त्याच्यापैकी 5 आरोपी हे काल क्राईम ब्रांचने आणि त्यांच्या टीमने हे पकडलेले होते। 6वा जो आरोपी आहे जो काल छत्रपती संभाजीनगरमध्ये अमोल खोतकर हा साई गार्डन साजापूर MIDC या ठिकाणी येणार असल्याची माहिती क्राईम ब्रांचच्या टीमला मिळालेली होती। आमची काही टीम बीडला होत्या, काही जालन्याला होत्यात, इतर ठिकाणी पण होत्यात। त्याचबरोबर ही एक टीम जी होती त्याला माहिती मिळाल्यानंतर आमचे रवी दत्तात्रय गच्चे API त्याचबरोबर त्यांचे कर्मचारी त्या ठिकाणी गेलेले होते। आरोपींनी त्या ठिकाणी आल्यानंतर गाडीला आमचे अधिकारी कर्मचारी त्या ठिकाणी गेल्यानंतर ते कुठल्याही प्रकारे सरेंडर झाले नाही, परंतु आमच्या अंमलदारांच्या अंगावर त्यांनी गाडी घातलेली होती। त्या अनुषंगाने त्यांनी फायर पण केलेला होता। आमच्या अधिकाऱ्यांनी उत्तरादाखल दिलेल्या फायरिंगमध्ये जो आरोपी आहे त्याचं पूर्वीचं गुन्हेगार रेकॉर्ड आहे अमोल खोतकर हा जखमी झाला। त्याच्या उजव्या दंडावरती
मागच्या बाजूला जी गोळी लागलेली होती गाडीत असताना, त्याच्याबरोबर त्याची गर्लफ्रेंड पण होती, आफिसा उर्फ खुशी नावाची, ती पण गाडीत मागच्या बाजूला बसलेली होती. आणि त्यानंतर आमच्या अधिकाऱ्यांनी त्याला हॉस्पिटल घाटीला ॲडमिट केलेलं होतं आणि नंतर त्याला डॉक्टरांनी मयत घोषित केलेलं आहे. त्या संदर्भामध्ये पोलीस स्टेशनचा गुन्हा देखील दाखल झालेला आहे. या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस आज आरोपींना कोर्टाकडे प्रपोज करून PCR घेऊन गुन्ह्यात गेलेला माल जो आहे तो रिकव्हर करणार आहे. त्याचा गुन्ह्यातला काय सहभाग होता? मयत आहे त्याचा गुन्ह्यातला मयत हे सर्व आरोपी जे आहेत त्यांच्या अनुषंगाने, कारण की ज्या काही त्यांनी रेकी त्या गुन्ह्याच्या ठिकाणी करण्यात आलेल्या होत्या, तपासात बऱ्याचशा बाबी समोर आलेल्या आहेत. सध्याच्या बाबतीत बोलणं योग्य नाही, परंतु हे सर्व आरोपी CCTV फुटेज, रेकी करण्याकरता वापरलेली वाहनं आणि त्याचबरोबर त्यांचं जे काही टेक्निकल अनालिसिस आहेत त्या अनुषंगाने हे सर्व आरोपी हे निष्पन्न झालेले आहेत. त्याचबरोबर त्यांच्याकडून काही मुद्देमाल देखील रिकव्हर करण्यात आलेला आहे, जो फिर्यादी आयडेंटिफाय केलेला आहे. त्याच्याकडे मुद्देमाल होता कुठला? गाडीमध्ये आहे सध्या. गाडी सध्या सील केलेली आहे, कारण की आरोपींची माहिती वेगवेगळी आहे. तपासाच्या दरम्यान आता ज्या काही आज आता कस्टडी मिळाल्यानंतर जे काही माहिती येईल त्याच्याप्रमाणे गुन्ह्याच्या तपासामध्ये मुद्देमाल हा रिकव्हर होईल. पूर्वीचे अमोल खोतकरवर पूर्वीचे 10 गुन्हे आहेत, त्याच्यामध्ये दरोड्याचे गुन्हे आहेत, त्याचबरोबर 307चे देखील आहेत. गंगणेवरती देखील जवळपास 11 गुन्हे आहेत, कारण की गंगणे हा मूळचा अंबेजोगाईचा आहे, त्याचे सगळे गुन्हे अंबेजोगाईचे आहेत. त्याच्यावरती मकोकाचे पण गुन्हे आहेत आणि दरोड्याचे देखील गुन्हे आहेत. तसेच योगेश हसबे ह्याच्यावरती देखील 7 गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. एन्काउंटर करावा अशी परिस्थिती उद्भवली होती का त्यांनी काय गोळीबार केला होता? पुढचा भाग आहे, त्याच्याबद्दल सध्या काही हो त्यांना जखमी झालेले आहेत आणि त्यांच्यावरती उपचार चालू आहेत. नाही, तपास बघा, आरोपी आज आम्ही कोर्टापुढे प्रोड्यूस करणार आहोत. कोर्टापुढे प्रोड्यूस केल्यानंतर त्यांचं रिमांड घेण्यात येणार आहे आणि तपासांती सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये पुढे. कल्याण डोंबिवलीतील आयरे गावात सासू अलका आणि सून रीमा म्हात्रे यांनी अनधिकृत बांधकामाविरोधात अखेर उपोषणाचा मार्ग पत्करला आहे. मौजे आयरे सर्वे क्रमांक 14/4 या जमिनीवर सारिका म्हात्रे यांनी अधिकृतपणे बंगला बांधल्याचा आरोप शरद म्हात्रे यांची पत्नी अलका म्हात्रे यांनी केला असून 2023 पासून सातत्याने महानगरपालिकेकडे तक्रार करूनही कारवाई न झाल्यामुळे अखेर त्यांनी आणि त्यांच्या सुनेने आमरण उपोषण सुरू केले आहे. असे असून दोघीही कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयाच्या गेटजवळ 4 दिवसांपासून अन्नत्याग करत उपोषण सुरू आहे. विशेष म्हणजे याआधी पालिकेने 3 वेळा लेखी पत्र देऊनही सदर बांधकाम अनधिकृत असून लवकरच कारवाई करण्यात येईल असं सांगितलं होतं, परंतु पाणी पुरवठाही खंडित करण्यात आला होता. मात्र उपोषण सुरूच होतं. पालिकेने अचानक भूमिकेत बदल करत संबंधित अनधिकृत बंगल्याचे दस्तावेज मागवून त्यास अधिकृत करण्याची प्रक्रिया सुरू केली. पालिकेच्या या वागणुकीमुळे सामान्य नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण असून सामान्यांसाठी नियम आणि सत्ताधाऱ्यांच्या जवळच्यांना सूट असा दुजाभाव होत असल्याचा आरोप नागरिकांकडून होत आहे. आमच्या इथे माझं नाव रीमा म्हात्रे. आम्ही इथे उपोषणास गेल्या 4 दिवसापासून बसलो. 23/5/2025 पासून आम्ही बसलो. आज त्याचा 4था दिवस आहे. इथे अनधिकृत बांधकाम आमच्या वॉर्डमध्ये आयरे या प्रभागात प्रभाग क्षेत्रामध्ये केलेला आहे. त्या अनधिकृत बांधकामावर आम्ही 2023 पासून वारंवार माझी सासू अलका शरद म्हात्रे हे वारंवार पत्रव्यवहार करत होते की अनधिकृत बांधकाम इथे चालू आहे, तरी त्यांनी त्याच्यावरती काही कारवाई केली नव्हती. आता त्यांनी ते अनधिकृत घोषित केलेलं आहे. 3 तारखा काढल्या. या अगोदरसुद्धा आम्ही उपोषणास बसलो होतो. त्यावेळेस त्यांनी आम्हाला आश्वासन दिले की आम्ही ते कारवाई करू 13 तारखेला, पण ती काही 13 तारखेला कारवाई झाली नाही. त्यांनी मला पोलिसांचा कारण दिलं की पोलीस बंदोबस्तामुळे ते नाही झाली. त्यानंतर 22 तारीख परत काढली. पोलीस बंदोबस्त मी स्वतः कमिशनर सरांकडून पोलीस कमिशनर सरांकडून मी उपलब्ध करून दिलं, तरीसुद्धा त्यांनी कारवाई केली नाही. तर 23 तारखेला 23 तारखे रोजी मी परत उपोषणास बसलेली आहे. पण अजून त्यांची काहीही हालचाल नाही आहे. याच्यात पूर्णपैकी महानगरपालिका दोषित आहे. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर
आता ते म्हणत आहेत की आम्ही ते प्रयत्न करतो आहे, आम्ही त्यांना नोटिसी दिलेल्या आहेत, आता ते आम्ही कारवाई करू त्याचे. आम्हाला फक्त आश्वासनावर आश्वासन करत आहेत. जोपर्यंत ते निष्कषित करत नाहीत तोपर्यंत आम्ही इथून काय हलणार नाही. ते कारण आम्हाला कारण आम्हाला दिलं पोलीस बंदोबस्त नाही. दुसरं कारण त्या अनुषंगाने मी 2 तारखेला त्यांना पोलीस बंदोबस्त स्वतः जाऊन उपलब्ध करून दिला, तरी कारवाई केली नाही. आता ते मला म्हणत आहेत की नाही, त्यांनी पेपर सादर करायला घेतले, ते पेपर सादर करतायत, ते रेग्युलराईजसाठी बघतायत. अनधिकृत बांधकाम केल्यानंतर जर हे रेग्युलराईजसाठी करतायत आणि जर रेग्युलराईज करू शकतात तर मग हे गरिबांचं पण असंच करून देतील का? असे लेखी आश्वासन देतील का मला? असं लेखी करून देतील का? हो, जो पण गरीब येईल त्यांना पण आम्ही रेग्युलराईज करून देऊ. अनधिकृत बांधकाम पहिले चोरी करायची आणि मग येऊन माफी मागायची, हे असे प्रशासनाचं काम कल्याण डोंबिवली महानगरपालिकेत चालू आहे. आमचं आमरण उपोषण आहे. जोपर्यंत ते होत नाही, जोपर्यंत ते निष्कषित होत नाही तोपर्यंत आम्ही काय आमचं उपोषण सोडत नाही आहे. काय मागणी काय? तीच पूर्ण त्याची तोडक कारवाई व्हावी आणि जमीनदोस्त व्हावा. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय शासकीय महाविद्यालयात अस्वच्छतेने कळस गाठला असून परिणामी रुग्णांसह त्यांच्या नातेवाईकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय. त्यामुळे या बाबीकडे लक्ष वेधण्यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा मराठा आघाडीचे प्रमुख पंकज साळुंके यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांसह भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयात पाहणी करत स्वच्छतेसह सुरक्षेबाबत अधिष्ठाना निवेदन देत विविध प्रश्न उपस्थित केले आहेत. भाऊसाहेब हिरे वैद्यकीय महाविद्यालयासह परिसराची तात्काळ स्वच्छता करा, स्वच्छतेचा ठेका दिलेल्या ठेकेदारांवर गुन्हा दाखल करा, अन्यथा अधिष्ठानच्या दालनात कचरा टाकू असा इशारा देखील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे मराठा आघाडीचे महामंत्री पंकज साळुंके यांनी हिरे वैद्यकीय महाविद्यालय कॉलेजावर केला आहे. मराठा आणि व्यापारी आघाडीच्या वतीनं आम्ही इथे जिल्ह्यातील आपल्या धुळे जिल्ह्यातील भाऊसाहेब हिरे महाविद्यालय जे आहे, ज्याला आपण सिव्हिल हॉस्पिटल म्हणून इथं आलेलो होतो यांना निवेदन देण्यासाठी. तर इथला जो विषय आहे खास करून सुरक्षा आणि स्वच्छता, सुरक्षतेच्या बाबतीमध्ये इथे जे काही इकडच्या एरियातले तरुण आहेत ते आज इकडच्या एरियामध्ये येऊन इथे खोदकाम चाललं आहे, इथे येऊन खुशाल दारू पितात, धिंगाणा करतात आणि इथे जे ॲडमिट असलेले रुग्ण आहेत तर त्या रुग्णांची सुद्धा आरडावी करतात. शिवाय ही स्वच्छता जी आहे, असं वाटतं की आपण इथे शासकीय रुग्णालयात आलेलो आहोत, परंतु ते माणसांच्या की गुरांच्या. जर आज शासनाच्या वतीनं दरवर्षी अर्थसंकल्पीय जो बजेट होतो त्याच्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याला, प्रत्येक रुग्णालयाला हजारो करोड रुपयांचा निधी दिला जातो. मग हा निधी जातो कुठे नेमका, हा प्रश्न आमच्या सगळ्या पूर्ण महिला वर्गाला पडलेला आहे. आम्ही इथे आल्यानंतर सगळी चर्चा केली, यांना सगळे फोटोग्राफ्स, यांना व्हिडिओज दाखवले स्वतः साहेबांना, CIG बांबरे जे आहेत अधिष्ठाताने. तर याच्यामध्ये आम्ही 8 दिवसाचा अल्टिमेटम दिलेला आहे. 8 दिवसामध्ये जर या ठिकाणी स्वच्छता झाली नाही, जर तो नाला पॅक केला नाही, इथे नाला देखील आहे, त्या नाल्यामध्ये अक्षरशः MIDC मधलं सगळं पाणी त्या नाल्यातून वाहून येतं. आता नुकताच पावसाळा सुरू होणार आहे. आता त्या नाल्यामध्ये जर पावसाचं पाणी तुंबलं तर काय करणार? शिवाय त्या नाल्याच्या वरती महिलांचं प्रसूतिगृह आहे. तर असे सगळे विषय घेऊन आम्ही इथं आलेलो होतो. तर जर येत्या 8 दिवसामध्ये याच्यावरती कारवाई झाली नाही आमच्या निवेदनावर, तर आम्ही सगळ्या बिल्डिंगची साफस्वच्छता आमच्या स्वखर्चाने करून, सगळे माणसं मिळून त्याची सगळी साफस्वच्छता करून त्याचा सगळा कचरा जो आहे हा कचरा साहेबांच्या कॅबिनमध्ये आणून टाकू. सोलापूर जिल्ह्यात मान्सूनच्या पावसाने धुमाकूळ घातला असून अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील दक्षिण सोलापूर तालुक्यातील बोरामणी येथे राहत असलेले शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे पपई बागेचे मोठे नुकसान झाले असून दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकरी मल्लीनाथ पटणे यांनी डिसेंबर 24 मध्ये 5 एकरात पपईची लागवड केली. त्यासाठी 5000 पपईंच्या रोपांची लागवड केली असता पपईचा एक रोप साधारणतः 9 ते 10 रुपयांपर्यंत मिळाले होते. 5 एकरात पपई लागवड, औषधी फवारणी, खत इत्यादी सर्व खर्च मिळून
4 ते 4.5 लाख रुपयांपर्यंत खर्च आला होता. परंतु पोटच्या मुलाप्रमाणे जपलेल्या पपईच्या बाग शेतकरी मल्लीनाथ पटणे यांच्या समोर उन्मळून पडले आहे. या अवकाळी पावसामुळे शेतकरी मल्लीनाथ पटणे यांचे जवळपास 20 ते 25 लाख रुपयांचे नुकसान झाले असून मागील 15 ते 16 दिवसांपूर्वी सोलापूर जिल्ह्यात सतत अवकाळी पाऊस सुरू आहे. या अवकाळी पावसामुळे शेती पिकासह फळबागेचे मोठे नुकसान झाले आहे. मी मल्लीनाथ पटणे, बोरामणी, तालुका दक्षिण सोलापूर, जिल्हा सोलापूर. मी बघा 20 डिसेंबरला पपईची लागवड केली होती. त्यावेळेस मी 5 पिंपळा परांडा इथून रोप आणलं होतं 15 नंबरचं व्हरायटीचं. त्यावेळेस मला साधारण 9 रुपये 10 रुपयाला इथं म्हणजे पोच असं माझं त्यावेळेस एक 50-60 हजार रुपयाचं रोपाचं पैसे आणि लागवडीला वगैरे कमीत कमी नाही म्हणलं तरी सर्वच एक 3-3.5 लाख रुपयाचं खर्च आहे. हे शेडनेट वगैरे मारणे वगैरे सर्वचं एक 4 लाखापर्यंतचं खर्च झालेला आतापर्यंत आहे. पण ह्या अवकाळी पावसाने एवढं नुकसान केलेलं आहे. माझं पपईची पूर्ण झाडं जळून जागेवर पूर्ण नाश झालेले आहेत. आता फक्त तिथं पपईच राहिलेले आहेत, लहान लहान पानं तर एक पण दिसायला नाही येतं. एवढं नुकसान झालं आहे की झाडं उन्मळून पडत आहेत खाली. कधी एवढं पाऊस अति ह्या महिन्यात कधीच नव्हतं आणि झालेलं आहे. या पावसामुळं खूप मोजामध्ये नाही म्हणलं तर एक 20 ते 25 लाखाचं नुकसान झालेलं आहे. 5 एकरचं प्लॉट आहे हा. 5 एकरमध्ये साधारण 4-4.5 हजार झाडं बसले तर त्यापैकी सर्वच झाडं आता हे म्हणजे काहीच म्हणजे हाताला लागण्यासारखे नाही आहेत. कारण एवढं पाऊस अति झालेला आहे की पावसामुळं माझं खूपच नुकसान झालेलं आहे. म्हणजे शेतकऱ्याचं हे दिवस खूप वाईट आहेत. याकडे जरा सरकारने पण लक्ष द्यावे अशी माझी कळकळीची विनंती आहे. सध्या पावसामुळे पण त्रस्त आहे, पण पपईला देखील दर नसल्यामुळे देखील काही दर तर आता सध्या तर नाहीच आहे. 5 रुपये 4 रुपये दर आहे. दरचं काय नाही हो, माल तयार करणं हे महत्त्वाचं होतं, पण मालच तयार होत नाही तर दरचं काय विषय. पूर्ण आता किती जणांचे प्लॉट आहेत, सर्वांच्या प्लॉटला असंच आहे आणि हेच अवस्था आहे. खूप पाऊस अति झालेला आहे. पावसामुळं म्हणजे याला मुळीला पाऊस जास्त झाल्यामुळं चालत नाही. ह्यामुळे हे इतकं पाऊस की रोजच एक आज कमीत कमी 16 दिवस झालं रोज पाऊस आहे. रोजच पाणी किती म्हणून पाऊस माणूस हे विचार करत आहे. औषधाची फवारणी करून पण सुद्धा कंटाळलो आहे आम्ही. सरकारकडे काय आव्हान? सरकारला आमचं म्हणणं आहे की शेतकऱ्यांना काय तर थोडं दिलासा मिळावा, थोडं मागणी म्हणजे मदत मिळावं शेतकऱ्यांना. आमचं म्हणजे सर्वांचं शेतकऱ्या म्हणजे पूर्ण महाराष्ट्रातच पाऊस आहे, सर्वीकडेच नुकसान आहे सर्वांचंच. आता द्राक्षे पीकसुद्धा आहेत आमचे. द्राक्षांनासुद्धा खूप नुकसान झालं आहे. गारपीट होऊन पानांची पूर्ण पानं फाटून गेलेलं तर आणि आता काड्यासुद्धा तयार होणं मुश्किल आहे. कारण एवढं करपा आणि जंतुमास आलेला आहे की हिशोबाच्या बाहेर आलेलं आहे. शेवगाव शहरातील श्यामनगर आणि गणेशनगर या प्रभागामध्ये गेल्या 25 दिवसांपासून पाणी नसल्याने या प्रभागामधील महिलांनी मुख्याधिकारी यांच्या दालनात आज ठिय्या आंदोलन सुरू केले असून या भागातील आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या महिलांपैकी जुलेखा शेख या महिलेला चक्कर आल्या कारणाने त्यांना नगर परिषदेच्या दालनाच्या बाहेर झोपवून हे आंदोलन पुढे चालू ठेवण्यात आले. असे असूनही पाणी पुरवठा विभागाचे विभाग प्रमुख जगदीश जाधवर यांनी मात्र आंदोलनाकडे पाठ फिरवल्या कारणाने महिला संतप्त झाल्या आहेत व त्यांनी मुख्याधिकाऱ्यांच्या दालनामधून ठिय्या आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या ठिकाणी आज आम्ही प्रभाग क्रमांक 13 मध्ये सर्व श्यामनगर रामनगरमधील महिला घेऊन नगर परिषदमध्ये आलेलो आहे. जवळजवळ 12 ते 15 दिवसाला शेवगावला पाणी येतं आणि ते पाणी यायच्या वेळेसच गटरीचं काम करीत असताना संबंधित कॉन्ट्रॅक्टरनी मेन लाईन ही JCBने फोडल्या गेली आणि ती लाईन फुटल्यानंतर मी संबंधित मुकादम असेल किंवा पाण्याचे सुपरवायझर जाधवर साहेब असतील, त्याचबरोबर शिव मॅडम असतील, यांना वारंवार फोन करून सांगितलं. त्यानंतर इथं येऊन 2 वेळेस सांगितलं का संबंधित लोकाला जवळजवळ 20 ते 25 दिवस झालेत, आज पाणी नाही आहे, तुम्ही त्याच्यासाठी ते पाईपलाईन लवकर जोडा. परंतु प्रत्येकजण त्याच्यावर ढकलून मोकळा होत आहे. शिव मॅडमला सांगितलं तर शिव मॅडम सांगतात मटेरियल आणायला गेलेलं आहे. जाधवरला सांगितलं तर जाधवर सांगतो संबंधित खालचे कामगार काम करीत नाहीत, त्याचं मटेरियल इथं भेटत नाही. आणि असं करून जवळजवळ आज त्या श्यामनगर रामनगर आणि त्याचबरोबर त्याला लगत असलेल्या 30 ते 35 गल्ल्याला आज जवळजवळ 20-25 दिवस झालेत का तिथं पाणी सोडण्यात आलेलं नाही. कारण ती पाईपलाईन फुटल्यामुळं आणि त्या पाईपलाईनचं काम करायला कुणीही पुढं यायला तयार नाही. आणि आजची परिस्थिती फक्त जे स्लम एरियामधले ज्याच्याकडे एक टाकीच्या व्यतिरिक्त पाणी साठवणीला काही नाही ते लोक शेवटी नाविलाजाने आज सगळे मुख्याधिकाऱ्याच्या दालनात येऊन बसलेले आहेत.
आजची परिस्थिती इथं नगरपालिकेची जर पाहिली तर इथं नगरपालिकेत एकही केडरचा अधिकारी किंवा सक्षम अधिकारी या ठिकाणी नाही आणि सगळी नगरपालिका ही परस्वाधीन झालेली आहे. आंधळं दळतण कुत्रं पीठ खातं अशी परिस्थिती या नगरपालिकेची झालेली आहे आणि त्यामुळं आम्ही आता जोपर्यंत तिकडं ती नळ जोडणी करून पाईपलाईन जोडणी करून जोपर्यंत पाणी सोडित नाही तोपर्यंत या महिलांचं म्हणणं आहे की आम्ही इथंच बसायला तयार आहेत. आम्ही तोपर्यंत ह्या नगर परिषदच्या मुख्याधिकाऱ्याच्या दालनातून उठणार नाही.